नमस्कार. लेखक रामचंद्र इकारे यांच्या अक्षरांची रांग या लेखसंग्रहातील मित्रा पत्रास कारण की हा लेख मी प्राध्यापक डॉक्टर अवधूत पटवर्धन पनवेल या ठिकाणी आपल्यासाठी सादर करीत आहे. शीर्षक आहे मित्रा पत्रास कारण की. विसरला असेल तो नात्यात बांधण्या गाठ, विसरला असेल तो नात्यात बांधण्या गाठ, म्हणून दिली असावी मैत्रीची ही नवी वाट. मित्रा, काळजात भळभळणाऱ्या जखमेवरची हळूवार फुंकर म्हणजे तू. त्या जखमेवर प्रेमानं मलमपट्टी करण्याचं कामही तू करतोस आणि जखम बरी करण्यापासून तेथील लबाड ढोंगी जगापासून लपवून ठेवण्याचं कर्तव्यही अगदी चोख पार पाडतोस. पुस्तकी विज्ञान शिकताना जरी श्वास या शब्दाचा अर्थ समजला असला तरी जीवनशास्त्रात श्वास म्हणजे तूच. कारण श्वासांचं थांबणं जसं माणसाला थांबवतं, अगदी तसंच तुझं नसणं म्हणजे माझ्या जगण्याला मिळालेला पूर्णविराम. प्रयोगशाळेतल्या लिटमस पेपरसारखी रंग बदलणारी माणसं भोवताली असताना कोणत्याही घटनेचा कसलाही परिणाम मनावर पडू न देता फक्त मैत्रीचा रंग जपणारं अजब रसायन म्हणजे तू. शाळेत असताना बसण्याचा बेंच वाटून घेणारे मी अनेक पाहिले, पण मैत्रीसाठी जीवन कसं उधळून द्यावं हे तुझ्याकडूनच शिकावं. काळ्या फळ्यावरती पांढरी अक्षरं जशी ठसठशीत उत्सुक दिसतात, अगदी तसंच माझ्या जगण्यात दिसून येतात तुझीच निरभ्र नि उजळ पावलं, जी धावून आली होती माझ्यासाठी अगदी प्रत्येक वेळी. माझ्या आयुष्यातील सुखद क्षणांच्या इंद्रधनुष्याचा प्रत्येक रंग तुझ्याच साथीने आकाराला आलाय. येणाऱ्या प्रत्येक वादळाला शमवण्याची सूत्र मला तूच सांगितलीस आणि प्रत्येक सुखाचा उत्सव करण्याचा मंत्रही तूच मला दिलास. सूर्याची किरणं माझ्या अंगणाला प्रकाश देत असतीलही, पण तुझ्याच मैत्रीच्या उजेडात न्हावून निघण्याचा आनंद काही औरच. तुझ्या सहवासात घालवलेल्या प्रत्येक क्षणांचे टिंबच आज सुखाची रांगोळी बनून माझं जीवन अंगण सजवत आहे. विधात्याने एकाच कुशीत जन्माला न घातल्याचं शल्य उरी न बाळगता ही मैत्री नावाची नवी कूस तू जन्माला घातलीस. त्या कुसेला ना जातीचा, ना धर्माचा, ना श्रीमंतीच्या गर्वाचा स्पर्श. तिथं फक्त एकच संस्कार आहे, तो म्हणजे मैत्रीचा. जिथं रक्तातली नातीच जेव्हा रक्तपिपासू होऊ लागतात, तेव्हा रक्ता पलीकडचं असणाऱ्या तुझी मला प्रकर्षाने आठवण येते. अरे, भरलेला खिसा आणखी कसा भरेल याकडे लक्ष देणारा समाज एकीकडे, तर खिसाच नव्हे त्याच्या आतलं काळीजही मैत्रीसाठी उठणारा तू. समाजाला दातृत्वाचं तत्व सांगणाऱ्या हजारो संतांच्या विचार कोशा इतकाच तू मला श्रेष्ठ वाटतोस. तुझं मनात खोलवर रुजत जाणं आणि रुजतानाच आधार होणं मी अनुभवलंय. तू स्वतःच चटके सोसून मला सावली दिलीस. त्यामागचं कारण विचारताच ते उमटलेलं स्मित हास्य मी मनात जपलंय. तसे तर खोल मनात जपलेले अनेक प्रसंग आज डोळ्यासमोर येत आहेत. आळवाच्या पानावर पडलेल्या पाण्याच्या थेंबालाही हिऱ्यासारखं अस्तित्व लाभतं. नेमकं तेच ऐश्वर्य तुझ्या मैत्रीच्या पानावर वावरताना मला लाभलं. आयुष्याचा शेवटचा श्वासही त्याच मैत्रीच्या पानावर लाभावा. तसं तर तुला पत्र लिहायला कारण हवंच कशाला. पण चला, म्हटलं आज मैत्री दिनाचं निमित्त आहे आणि म्हणूनच मित्रा पत्रास कारण की. मित्रा पत्रास कारण की. मित्रा पत्रास कारण की. धन्यवाद. हा लेख पूर्वप्रकाशित आहे दैनिक लोकमत दिनांक 2 ऑगस्ट 2017. धन्यवाद.